नमस्कार मित्रांनो, आज आपण करत आहोत घरगुती झणझणीत मटण. त्यासाठी लागणारं साहित्य: घरगुती मटण मसाला, खोबरी व तीळ बारीक करून घेणे, बेसन पीठ, कोथिंबीर आणि खडा मसाला. मटण 1.25 किलो, चरबी 150 ग्रॅम. तर पहिल्यांदा बारीक केलेला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता मस्तपैकी कांदा भाजून झाला आहे. त्यामध्ये 200 मिली गोड तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे भाजल्यानंतर त्यामध्ये प्रथमतः आपण चरबी टाकून घेऊया. चरबी टाकून त्यामध्ये मस्तपैकी ती दोघे एकजीव करून घेऊया. आता थोड्या वेळाने आपण आपले मटण त्यामध्ये टाकूया. मटण आणि ते चरबी मसाला एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया. थोडा वेळ ते एकजीव झाल्यानंतर पाणी सुटूपर्यंत ठेवायचं. आता मस्तपैकी आपल्याला मटणाला पाणी सुटलेलं आहे. आपलं मटण एक आता 50% शिजलेलं आहे. 2-3 वेळा ते परतवून घ्यायचं. आता आपलं मटण 70% शिजल्यानंतर त्यात आपण 150 ग्रॅम कांदा लसूण चटणी मिक्स करून घ्यायची. आता हे सगळे एकजीव झाल्यानंतर त्यात आपण तयार केलेला घरगुती मटण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर बेसन पीठ टाकायचं आहे. हे टाकलेला मसाला आणि मटण यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मगाशी खोबरं व तिळाचा केलेला मसाला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. ते एकजीव होईपर्यंत हलवायचं आहे. आता थोड्या वेळानं आपण त्यात बारीक केलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मटणाला चांगली चव येईल. आता हे सगळा मसाला आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आपण. आता शेवटची 5-10 मिनटं शिल्लक असताना आपण त्यात गरम पाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपलं घरगुती झणझणीत मटण तयार होत आहे. तर अशा पद्धतीनं आपलं घरगुती झणझणीत मटण तयार झालेलं आहे. मटणाचं जेवण काही अप्रतिम होतं आहे, ते सर्वांनाच माहीत आहे. मटणाला कट कसला आलेला आहे बघा. एकच नंबर मटण तयार झालेलं आहे. चला आता आपण या मटणाचा फरशा पाडूया.